लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे। लाडकी बहीण योजनेच्या नावावरून शिंदेंच्या शिवसेनेची अजितदादा यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण नाव न वापरल्यानं हा वाद निर्माण झालाय। तर पुण्याच्या आंबेगावात अजित पवार यांच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांनी आता काळे झेंडे दाखवलेत। लाडकी बहीणच्या कार्यक्रमातून मित्रपक्षांना डावललं जात असल्याचा आता भाजपाकडून आरोप केला जातोय। आपण सध्या ही दृश्य पाहू शकतो। भाजपाकडून आज अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले आणि सोबतच शिंदेंच्या सेनेकडून सुद्धा दादांवर नाराजी व्यक्त केली जाते। त्यांच्या सभेवर शिंदेंच्या सेनेकडून बहिष्कार टाकण्यात आलाय। दरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत, त्याही पाहूयात। यात्रा जुन्नरला आहे। जुन्नरचे आमदार हे अजित पवारांबरोबर आहेत माझ्या माहितीप्रमाणे। बेनके काळे झेंडे भाजपने दाखवले, त्याच्यात नागपुरात कशा करता बोलू? त्यांचे प्रवक्ते आहेत ना बोलायला। आता एक काळे झेंडे का दाखवले हे आधी सांगा, काही कारण असेल ना। स्थानिक लोकांना विश्वासात घेतलं जात नाही म्हणून ठीक आहे, हा स्थानिक विषय आहे, स्थानिक लोकांना बोलू द्या। काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्यात येतील। अनेक वेळा जे कार्यक्रम जे आहेत ते स्थानिक आपल्या पक्षाचे लोक जे आहेत हे आखत असतात आणि त्याच्यामुळे नेमक्या या काही गोष्टीच्या त्रुटी राहून जातात। माझी सगळ्याच पक्षांना म्हणजे महायुतीचे तिन्ही पक्ष BJP असेल, शिंदे शिवसेना असेल, अजितदादा पवार गट असेल, हे सगळे कार्यक्रम करताना स्थानिक तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण बोलवावं, त्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यावं, असंच मी सगळ्यांना एक असं आहे तसं त्यांनी निदर्शनं काढायची काहीच आवश्यकता नाही। हा पक्षाचा कार्यक्रम आहे। माझ्या जिल्ह्यामध्ये अनेक वेळा भारतीय जनता पक्षाचे नेते येतात, मंत्री येतात, आम्ही कधी त्याच्याबद्दल आक्षेप घेत नाहीत। त्यामुळे अशापैच महायुतीच्या एकतेला गालबोट लावण्याचं काम कोण करत असेल तर त्यांना ताकीद वरिष्ठ पातळीवरती मिळाली पाहिजे, असं माझं स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्यासोबत आहेत। तुषार, आपण पाहू शकतो भाजपाकडून म्हणा किंवा शिंदेंच्या शिवसेनेकडून आता अजित पवार यांच्यावर ही नाराजी व्यक्त केली जाते, त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळते। याचे नेमके राजकीय पडसाद काय उमटू शकतात? नक्कीच, एकंदरीत जर आपण पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांचा हा जो दौरा आहे तो शिरूर लोकसभेमध्ये होतोय आणि आज खरं तर आंबेगाव असेल, जुन्नर असेल आणि शिरूर या 3 विधानसभा क्षेत्रातून आज अजित पवारांची ही यात्रा जातीये। आणि त्यातच जर आपण पाहिलं तर कालच शिवसेनेच्या वतीने आंबेगाव दौऱ्याला विरोध करण्यात आला होता आणि आता जुन्नरमध्येही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा विरोध दर्शवलेला आहे। अजित पवारांनी पर्यटनाची आढावा बैठक आज बोलवली होती आणि हा सरकारी कार्यक्रम होता। या सरकारी कार्यक्रमाला अजित पवारांनी कुठेही भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल या कार्यकर्त्यांना बोलवलं नाही असा त्यांचा आरोप होता आणि त्यामुळे हा काळे झेंडे दाखवण्यात आल्याचा म्हणणं हे खरं तर भारतीय जनता पार्टीने मांडलेलं पाहायला मिळालं। जुन्नर तालुक्यात नेहमीच अजित पवार हे भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल यांना दुय्यम वागणूक देतात असा आरोपही खरं तर या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे। राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहिती।